मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. घाटकोपरपासून सुरू झालेल्या पांढऱ्या पट्ट्याचा वाद आता थेट गिरगावपर्यंत पोहोचलाय. गिरगावमधील मंगलवाडा परिसरात आज सकाळी पांढऱ्या पट्ट्या पाडण्यात आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर गिरगावकर संघटना आणि मनसेने स्थानिक जैन रहिवाशांना जाब विचारल्याची माहिती आहे. या वादामुळे परिसरात मराठी स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र आक्रोश पाहायला मिळतोय. मुंबई महानगरपालिकेकडून प्रस्तावित स्वाभिमान निधी योजनेवरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात. शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अरुण सावंत यांनी या योजनेला तत्वतः विरोध नसल्याचं सांगत कोणतीही नवी योजना राबवण्यापूर्वी तिला सखोल आर्थिक आणि सामाजिक अभ्यास होणं आवश्यक असल्याचं म्हटलंय. राज्य सरकारवर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याऐवजी हा खर्च महापालिकेनेच उचलावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच मोफत योजनांमुळे श्रमसंस्कृतीवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे मेहनत करणाऱ्या हातांना आळशी बनवणारी धोरणं टाळावीत असंही सावंत यांनी स्पष्ट केलं. जर तुमच्याकडे पैसे नाही तर कशासाठी या योजना आणायच्या? अगोदरच राज्य सरकारकडे पैसा कमी आहे म्हणून बोंबाबोंब आहे. ज्या योजना आहेत त्या पूर्णपणे राबवायच्या आहेत. त्यात मुंबई महानगरपालिका प्रशासन राज्य सरकारवरती जर ही योजना थोपू पाहत असेल तर ते योग्य नाही. ठीक आहे, घरकाम करणाऱ्या स्त्रियांच्या भल्याचा आपण विचार केला हे चांगलं आहे, परंतु निधी सुद्धा तुम्हीच दिला पाहिजे. तो निधी तुम्ही जरी दिला तरी तो शेवटी गोरगरीब जनतेच्या माथ्यावरच टाकला जाणार आहे कर रूपाने. तेव्हा कोणतीही योजना आणायच्या अगोदर 10 वेळा विचार करा, अन्यथा हा स्वाभिमान निधी देता देता तुम्हाला तुमचा स्वाभिमानच गहाण ठेवावा लागेल. राज्यातील महिला संघटना अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेनेची महिला सेना आता मैदानात उतरली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 11 जिल्ह्यातील 83 विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवदुर्गा शिवसंवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं. या दौऱ्यात महिला कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संघटनात्मक आढावा घेतला जाणार असून तळागाळातील महिला नेतृत्वाला संधी देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. जेजुरीच्या सर्वांगीण विकासासाठी सेंद्रिय हळदीचा वापर, आधुनिक भक्तिनिवास आणि वाराणसीच्या धर्तीवर धार्मिक पर्यटन कॉरिडॉर उभारण्याची गरज असल्याचं मत शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी वक्तव्य केले. जेजुरी दौऱ्यात त्यांनी श्री खंडोबाचं दर्शन घेत देवस्थानच्या विकासासंदर्भात विविध सूचना मांडल्यात. तसेच भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोफत सेंद्रिय हळद उपलब्ध करून देण्याचा विचार देवस्थानने करावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडीजवळ धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर आज भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. भारत पेट्रोल पंपासमोर सकाळी हा अपघात झालाय. अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातग्रस्त कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेतला असून अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. त्याचा शोध सुरू असून या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास विसरवाडी पोलीस करत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन आणखी लांबण्याची शक्यता व्यक्त केली जाते. साधारणपणे 11 जून पर्यंत राज्यात दाखल होणारा मान्सून यंदा अद्याप पोहोचलेला नाही. सुरुवातीला 15 जूनचा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र आता 20 जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. एल निनोचा प्रभाव आणि अफगाणिस्तानातून येणारे कोरडे वारे यामुळे मान्सूनची वाटचाल मंदावल्याचं हवामान तज्ज्ञांचं मत आहे. पुढील काही दिवस पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता असून कोकण, गोवा आणि मराठवाड्यात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे पेरण्या आणि खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या आणि कल्ट चित्रपट लगानच्या 25 वर्षपूर्ती निमित्त भव्य पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या कार्यक्रमात एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय. कार्यक्रमात जुनैद खान जात असताना सलमान खान यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना ओळखलं नाही आणि काही क्षणांसाठी अडवलं. मात्र सलमान खान यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतः पुढे येऊन जुनैदची प्रेमाने भेट घेत परिस्थिती सावरली. दरम्यान 15 जून 2001 रोजी प्रदर्शित झालेल्या लगानने ऑस्कर पर्यंत मजल मारत भारतीय सिनेसृष्टीचा गौरव आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवला होता. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.